संध्याकाळचे ना 5:30 झालेत आणि बघा असं वाटतं संध्याकाळचे 8 वाजलेत आणि पावसाने एवढा काळोख केला आहे. आला पाऊस. आणि छान वारं पण सुटलंय मस्त असं. पाऊस आला, पाऊस जोरात. मस्त वातावरण झालेलं आहे पूर्ण असं. माणमधून आलो 4 वाजता आणि पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. संध्याकाळचे 5:20 आलेत आणि व्ह्यू बघा पूर्ण पावसाने काळोख केल्याने आणि धडामधूम धडामधूम पाणी म्हणजे पाणी एका ह्याने व्हायला लागलेलं आहे. बापरे, वीज सुद्धा चमकते. एवढा छान पाऊस आलाय ना. बघा आणि पाणी सुद्धा जायला लागलंय. पाटाला जातं तसं पाणी. गावाकडील पहिला पाऊस एकदम दमदार जोरात असा. मंदिर मध्ये चाललोय. तुमचं गाव आणि शेती सुरुवात करतो 7 खाली. आणि आता आम्ही 10 वाजत आले. देवळात चाललोय आमच्या सोमजाईच्या मंदिरात आणि आमच्या घरापासून 10 मिनिटाच्याच अंतरावर हायवेला गावकरी रेस्टॉरंट आहे, हॉटेल. आणि बघा मस्त व्ह्यू दिसतोय. चारी बाजूला आमच्या डोंगर आहे ते आणि पाऊस धरलाय. गावी आल्यापासून सतत पाऊस चालूच आहे. ऊन असं पडलंच नाही. आणि या पर्वत रांगा किती सुंदर दिसत आहेत पावसामध्ये. देवळाचा एंट्रन्स. डोंगराच्या पायथ्याशी एकदम मंदिर आहे. काय चालला. आता आम्ही सोमजाई मातेच्या देवळात आलोय ओटी भरायला, पण पाणी लेट येतं त्याच्यामुळे येईपर्यंत मंदिर झालंय. पण हे या इकडे. आता इथे जो ओटी ठेवायची, पाया पडायचं. खाली ठेवायचं. हे मंदिराचा गाभार आहे. आता देवपूजा वगैरे करून जातात इथले जे पुजारी येते, त्यांना कामाला जायचं असतं ना. आता ओटी इथेच बाहेर ठेवतो, मग ते संध्याकाळी येतात पुन्हा एकदा. मंदिरामध्ये ओटी आता बाहेरच ठेवली आणि देवाच्या ह्या पाचव्या साईडला छान अशी तुळस आहे आणि इथे सुद्धा देवाचं. या देवांच्या मूर्त्या आणि हे खूप जुना चाफा आहे देवाराच्या इथे.
किती फुलं पडते तिथे, मस्त भरली आहे. पावसाने चालू जो केला नाही तर थांबलाच नाही. आणि यावेळेस ह्या होळीच्या टायमात इथे आपल्या महाराजांची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केली. छान अशी मूर्ती इथे बसवली देवळात. मंदिराच्या आवारातच आहे ना, हा होळीचं झाड दिसतंय. ह्या वर्षी होळी झालेली, पूर्ण गावाची होळी इथे असते. प्रत्येक वर्षी प्रत्येक वाडीची होळी, प्रत्येकाकडे त्याचा मान असतो. देवळातून आल्यानंतर आमचं एकच घर आहे मोठं, तिथे देवस्थान आहे आमचं, तिथे गेलो. तिथे पाया पडल्यानंतर घरी आलो आणि मग अनु आणि इवाची एक फनी व्हिडिओ तुम्हाला यामध्ये मिळेल. म्हणजे छान अशी आहे, तर नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.